भितलं फोडलेले आहेत. कुठली घेऊन जाऊया पहिली? बांधलेली घेऊन जाऊ ना. एकदम हलके 2-2 भारे गेले असते. ह्याच्याहून जरा जास्त बांधायला पाहिजे, तुम्ही फटाफट गेले असते. हे बघा इकडे ढग आलेत. पाऊस कधी पण येऊ शकतो. भरा भरा लाकडं भरा लवकर, पाऊस आला मोठा झाला. हा बघा भरला. हे बघा अवकाळी पावसामुळे ना हे सगळं नुकसान होतं. हे बघा लाकडं आता सगळी झाकून ठेवलेली आहेत. जाऊया. चिंबूल गेला का ना? हे साला भरायचं. साला नाही ते पडले आहेत ना, ते आणायचे आपल्या पेट्रोल होतात ते हे बघा इकडे खूप खाली झाली. आता सगळी भरायची. पावसाची तयारी. लाकडं आणायचे आहेत. भितलेत फोडलेले ते घेऊन यायचे. काल जरा 2-4 भारा टाकलेल्या संध्याकाळी. आता बाकीचे आहेत ते घेऊन येऊ. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी आता जरा आगोटची लाकडं भरायची आहेत आज. तर आज चाललेलं आहे. एका ठिकाणी पाडून ठेवलेले आहेत लाकडं, तर ती घेऊन यायचे आहेत. कारण पावसाचं काय खरं नाही, कधी पण लागतो. आता कालच थोडा लागून गेला, रात्री असं थोडा तडतडला, गारा पडल्या. तर आता जाऊया जरा लाकडं आणूया. सकाळी लवकर जायचं होतं पण काय ऊन झालं. तर चला जाऊया. थोडे उन्हाच्या आत जेवढी येतील तेवढी सकाळची टाकू. वरती बटणीच्या भाटल्यात वरती पाडलेली आहेत लाकडं, तर ती घेऊन येऊ. ही सगळी आगोटची तयारी आहे. लाकडं भरून लवकर ठेवावं लागणार आहेत, कारण पाऊस कधीही येऊ शकतो. चला जाऊया. आज सोबत आहेत वडील आहेत आणि मी, दोघंजणं. जेवढी होतील तेवढी बघू. लाकडं किती बाहेर जात आहेत जागेवरती खोपटीपर्यंत, तेवढे बघू, तेवढी टाकून घेऊ. उन्हाच्या आधी काम करायला पाहिजे, नाहीतर उन्हातून काम करणं म्हणजे थोडं रिस्की आहे, कारण आजार वगैरे पकडतात. चला जाऊया. हे बघा आमच्या इकडचं भटणीचं भाटलं, जिथे आता डाळी वगैरे भाजलेली आहेत. हे बघा आप्पा गेलेत तिथे पुढे, तिथूनच अशा वरती आहेत तिकडे. काय गुरु आणले की काय? तुमच्याकडे काम आहे संध्याकाळी? हा संध्याकाळी काम आहे, भेटा नंतर. इकडे बाबा गुरु घेऊन आलेत. हा नाही दुसरं काय नाही हो. हे बघा इकडून असं डोंगर आहे. डाग बोलतात इकडे. इथेच आहेत वरती, जास्त लांब नाही आहेत. इकडून सगळी कलमं आहेत लावलेली. हे बघा इकडपर्यंत आहेत. आमची जमीन नाही आहे, पण दुसऱ्याच्या जमिनीमध्ये इथे लाकडं पाडलेली आहेत, तर ती घेऊन जाऊया घरी. चला सकाळी कामाला सुरुवात गावाला आल्यावरती. आणि इकडे बघा कलमं बांधलेली आहेत. हे बघा इथे काय, तिथे काय बांधलेलं कलम आहे. हे बघा इथेच आहेत आपली वरती लाकडं पाडलेली. भितलं फोडलेले आहेत. कुठली घेऊन जाऊया पहिली? बांधलेली घेऊन जाऊ ना. अजून थोडी वरती पण आहेत तिकडे, तसे व्हलटे आहेत असे. फक्त हे भितले आहेत फोडलेले, चांगले सुके खडखडीत झालेत. तेव्हा जागेवरती असले कशी वाळवी लागते. आणि साला जरा पेटवायला बरी पडतात, त्या जरा पिशवीत भरून घेऊन जातात. अजून जमा होतील इकडचे बारीक बारीक. हा हे बघा इकडे पण आहेत या साईडला. अशा भाऱ्या बांधलेल्या आहेत. काल थोड्या नेलेल्या, आता ह्या बांधलेल्या आहेत तेवढं घेऊन जाऊ. ह्याचे हेच बन वापरणार. बन आणले होय. बघा हे ह्याचे बन काढायचे म्हणजे असे बांधायला होतील आपल्याला. एकदा सुकलं की ते नंतर तुटून जातात. 2-2 जातील काय? इथले एकदम हलके झालेत.
कधी तोडलेली होती? एकदम हलके 2-2 भारे गेले असते. ह्याच्याहून जरा जास्त बांधायला पाहिजे, तुम्ही फटाफट गेले असते. चला जाऊया. जरा इथून उतरायला लागते खाली, नंतर बाय काय सपाट आहे त्यानंतर पुढे. बघा खुपटी पूर्ण खाली झाली होती. आता पावसाळ्यासाठी ही सगळी भरून ठेवावं लागणार आहे एक पाकं. म्हणजे कसं आपल्याला पावसाळ्यात वापरायला होतील तेवढी लाकडं. ही काल आणून टाकलेली आहे तेवढी. आणि पावसाचं जरा वातावरण झालं आहे, ढग आलेत ह्या साईडला. हे बघा काळोख केला नाही, मग थोडं ऊन होतं, आता जरा काळोख झाला आहे. आमची लाकडं आणेपर्यंत काही येऊ नको, वाईच थांब जरा. हे बघा इकडे ढग आलेत, पाऊस कधी पण येऊ शकतो. कुठेतरी पडत असेल त्या साईडला. बघा किती काळोख केला नाही, त्या साईडला पडतो वाटतं पाऊस. चला लवकर लवकर आणू. जरा ते मोठी मोठी भारी बांधली असती तर आली असते फटाफट. भरा भरा लाकडं भरा लवकर, पाऊस आला. अरे भरला व तिकडे, भरला पाऊस. सगळ्यांची तयारी चालू आहे लाकडं भरायची. हे बघा अशा खोपट्या भरून ठेवतात पावसाळ्यासाठी. सगळी आगोटची तयारीला लागली सगळी माणसं. हा बघा आला पण पाऊस जोरात, मोठा पाऊस आला. बापरे, फटाफट आता एक खेप होईल हट्ट, आणि ते भिजणार लाकडं सगळी. मोठा झाला हा बघा, भरला. ढग पण आलेत, पूर्ण पॅक झालं. तिकडचं डोंगरच नाही दिसत. पाऊस लवकर जाण्यातला नाही वाटत. जरा सकाळी लवकर यायला पाहिजे होतं. एवढी लाकडं थोडी अजून गेली असती घरात. आता ही आहेत ती भिजणार एवढी. हा 2-2 करा. एवढा पाऊस किती जोरात आलाय, पावल्याला पाणी आला. हे बघा अवकाळी पावसामुळे ना हे सगळं नुकसान होतं. हे बघा लाकडं आता सगळी झाकून ठेवलेली आहेत. बघा सगळ्यांची धावपळ. इकडे पेंडा पण ठेवलेला आहे झाकून, असं प्लास्टिक टाकून ठेवायला लागतो. आणि सगळ्यांची धावपळ चालू झाली आहे. हे बघा, आणि काय मातीचा सुगंध सुटला आहे जबरदस्त. आहे बघा अडवीवरती कागद पण टाकली. भिजतोस काय? ये रे. हे बघा ह्यानी पण इथे लाकडं बाहेर ठेवली नाहीत आणि भिजली. बाकीची जेवढी खोपटीत गेली तेवढं कागद मारून घेतली नाही. ही सुकली पाहिजेत लाकडं. अजून कसा टाईम आहे, ऊन वगैरे पडेल मग तेव्हा सुकतील लाकडं. पाऊस पडून गेला, किती ओलं केलं बघा. आता जेवढ्या भाऱ्या आणलेल्या होत्या तेवढ्या त्याच्यावरती कागद टाकून ठेवलं. थोडं थेंब थेंब गळतोय तरी पण. चला बाकीची जेवढी लाकडं तेवढे आणून टाकू इथे. बाकीच्या भाऱ्या इकडे 3 आत्मे टाकल्या खोपटीमध्ये. सगळ्या झाडांना आता पाणी भेटलं. हे बघा हे सगळे प्लास्टिक टाकलेलं आहे. आता वरून जेवढं पाणी पडतं पत्र्याचं याच्यावरती पडतो, खलग्या पडत नाहीत. मग त्याशी पडल्या ना गे खलग्या. चला जाऊन घेऊन येतो. वातावरण आहे तरी पण पावसाचं. आणू जेवढी लाकडं होतील तेवढी आणू. कोंबडा बघा, ही बघा इकडे बघा कशी दाढ भाजलेली आहे. आता सगळे त्याच्यावर पाऊस पडला ना, सगळे आता कशी बसले. आता ओली ओली झाली सगळी पूर्ण. ही एक दाढ भाजली नाही म्हणजे इकडे आसपास लावणी लावतील ह्या टायमिंगला. गेल्या वर्षी कोणी लावलं नाही. हे बघा सगळं गवत वगैरे. आता ज्यावेळी शेती करत नाहीत ना त्यानंतर मग चालू केली की थोडं काम असतं. हे सगळे तणनाशक करावं लागणार. म्हणजे थोडा गॅप दिला ना त्यानंतर मग शेती करायला घेतली ना, मग हे सगळं गवत वगैरे काढायला लागतो. त्याला आमच्याकडे बेर म्हणतात, बेर.
हे बघा सगळी वाटबीट सगळी ओळी झाडांना. झाडं बघा कशी एकदम खिलून उठलेत, म्हणजे काय त्यांना आता पाणी भेटलं, मुळांना त्यांच्या पाणी भेटलं. मस्त असे वाटतं, असं हसतायत झाडं. मस्त वातावरण झालं आहे जबरदस्त असं. आणि पहिल्या पावसाची जी फिलिंग असते ना गावाला असल्यावरती, फिलिंग ढगात असते फिलिंग. आणि मला पहिला पाऊस भेटला इकडे गावाला राहून, मस्त वाटतं जरा. वातावरण एकदम थंड झालं आहे आता काय आंबे वगैरे काय पडलेले असेल ते घ्यायचे, खायचे, फणस खायचे. कसं मे महिन्याच्या एंडिंगला आलं ना त्यानंतर मग आपल्याला फणस वगैरे सगळं भेटतं. त्या टाईमला संपता सगळंच भेटतं. एंडिंगला आंबे पण भेटतात, फणस पण भेटतात. चला जाऊया जरा लाकडं आहेत ते आणू. भिजली ना लाकडा कुठे? जरा आपटा जरा. हा ती वरती ठेवा अशी. ही वर उलटी मारा, उलटी करा. ती तिकडे टाकल्यावर पडेल ती वाळवी. हा बाहेर टाकू तिथे. हे बघा आता जरा ओली झाली, जरा जड झाली असतील आता. कसली होती आपण ही लाकडा? आंब्याची. भितले पाडले असे. भितले हे चांगले पेटतात पावसाळ्यातून. आणि त्याची ही सालं असतात ना, ही सालं ठेवून द्यायची, चूल पेटवायला कामाला येतात. हे नंतर एका पिशवीत भरून न्यायला पाहिजे, छोटी छोटी पण. आता बघा एकदम कडाक्याचं ऊन पाडला काय. आणि आता ह्याच्यानंतर जे काय गरम होईल ना, थोडा पडून गेला पाऊस, पण आता जे काय गरम होईल ना बेकार एकदम. थोडी लाकडं आहेत अजून, आणू आता फटाफट. तरी 5-6 खेपा टाकलेल्या. आपणला बोलू जरा बांधून ठेवा, तोपर्यंत मी टाकत जातो तिकडे. आता आपण बांधतायत तिकडे, बघूया शेवटचे किंवा 1-2 खेपा अजून होतील. एका खेपत जातील. ही आहेत ना थोडी, आता ही इथली साला घेऊन जायची ना. इथे जेवढी होती तेवढी घेतलेली. आता ही आहेत ते दुसऱ्यांचे आहेत, ते घेऊन जातील. थोडे व्हलटे आहेत वरती पण आहेत आणि इथे पण आहेत. दामायला झालं एकदम, आता गरम व्हायला लागलेलं आहे. हा बांधून ठेवा, एक खेप टाकून येतो मी. मला पण आता उभं नाही राहत. ऊन लय लागा लागलं. होय. चला एक फेरी मारून आलो. आता शेवटची जी फेरी असेल ना ती एकत्रच जाऊ. आता आप्पा आणि मी दोघं पण जाऊ, माझे वडील. आणि हे बघा गावचं जीवन आहे ना सगळ्यांनाच बघायला आवडतं, पण जगायला आहे ना तेवढेच कष्ट आहेत. चला मैदांना गावाला राहून सगळे हे कामं करत आहेत. शेतीची कामं असू देत किंवा आता आगोटसाठी जी लागणारी लाकडं वगैरे सगळं भरणं, सगळी धावपळ आहे सगळ्यांची. सगळेजणच घाईमध्ये आहेत. आणि त्यात परत लग्न वगैरे आहेत. ते लग्न पण लग्नाच्या दिवशी कुठे काय काम नाही करू शकत आपलं, लग्नाकडे सगळेजण जातात. चला शेवटची एक फेरी आहे ती मारू. आणि ह्याच्यातून जरा सालं घेऊन गेलो होतो, पेटवायला जरा बरी पडतात. बघा वातावरण मला कसं झालं आहे. संध्याकाळपर्यंत येईल कदाचित पाऊस. त्या साईडला ढग आहेत थोडे. चालेल ना. हे ढोपशी घेऊ जरा वरून, पिशवीत साला भरा. हे ढोपशी जरा पाणी तापवायला बरी पडतील. बघूया आता जेवढे जातील तेवढे त्याच्यावरती घेतो वरती. शेवटची फेरी. हा एवढी लाकडं आणलेली बाहेर. हा ते भितले एका साईडला लावायचे आणि व्होल्टे एका साईडला.
हां म्हणजे अर्धी अर्धी कोणत्या हां अर्धे अर्धे म्हणजे काढताना कसे जे पाहिजेत ते घेता येतील. हे बघ एवढे घेतले, हे झाकून ठेवलेले कागदाखाली पाऊस आला तेव्हा. हे अजून इकडे बाहेर टाकलेल्या आणि 3-4 इकडे टाकलेल्या खोपटीत. आता ह्याचा थर रचून घ्यायचा आहे भितल्यांचा खालती, मग त्याच्यानंतर मग वरची लाकडं भरायची. एवढं हे पाका भरला पाहिजे पूर्ण. कडाक्याचं ऊन लागलं. जरा दुपारचं जरा आराम करू, जेवू बिवू. काय करताय आता? भरताय की थोडे काढून घेते खाली रकाडी टाका लागेल ना? ते पहिले काढून घेतो हां ते वालवी लागते ना, त्यामुळे ही रकाडी टाकायला लागते. आतमध्ये खालती रकाडी मारून ठेवायची सगळ्या लाकडांना, म्हणजे खालून वालवी नाही धरत. हां हां नंतर बघू. अजून मोठे मोठे लावा खालती. एवढी फास्ट छत्रीची घडी, पावसाची तयारी. छत्री काढलेली होती, चिकू घडी मारतोय. झाली शिकला आज घडी मारायला. चला दुपारचं कडाक्याचं ऊन चालू झालं. घराच्या इथलं वातावरण बघा, थोडं पाऊस येईल असं वाटतंय संध्याकाळचं. इकडून बघा थोडं काळोख काळोख आहे या साईडला. ह्या साईडनीच भरून आला होता पाऊस सगळा आणि पडला असा जोरात. तर चला जेवढी लाकडं होती ती तेवढी तर आणलेली आहेत आणि आता जरा जेवण विवण करू. त्यानंतर मग बघू संध्याकाळी जाऊ, कारण एवढ्या कडाक्याच्या उन्हातून कामं जास्त करायची नाहीत आता ह्या टायमिंगला, तरी बेकार असतं हे ऊन. तर थोडी लाकडं आणलेली, आता ती जेवढी आणलेली तेवढी आता खोपटीत टाका लागणार, कारण ती जर बाहेर राहिली तर मग अजून पाऊस पडला तर अजून मग भिजणार. आता थोडं ऊन लागलं की जरा सुकतील ते, काही भिजलेत ते. बाकीच्यावरती कसं कागद वगैरे टाकून घेतलेलं होता. हे सगळे गावी राहण्याचे, म्हणजे गावी राहणं म्हणजे सोपं नाही, एवढे कष्ट असतात. गावची माणसं एवढे कष्ट घेतात. तर चला हा मी व्हिडिओ इथेच एंड करतो. आजच्या आगोटची आम्ही लाकडं भरलेली, थोडा पाऊस पण आला त्यामध्ये, अजून थोडी लाकडं आहेत ते आणू नंतर. तर चला हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आपल्या चॅनलवरती कोण नवीन असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर करा विसरू नका. चला भेटू अशाच कोणत्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चिकू टाटा कर. बाय बाय.